हाय हॅलो सर्वांना. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त 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 असणार आहे. तर मी आज तुम्हाला एक असं व्हिडिओ घेऊन आली आहे. थोडीशी लेट झालेली आहे. आज मी तुमच्याकडे आषाढी एकादशीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, पण 2 दिवस लेट झाले त्याबद्दल सॉरी. आणि तुम्हाला सर्वांना माझी फॅमिली, जे यूट्यूब माझी फॅमिली आहे, इंस्टाग्रामची माझी फॅमिली, तुम्ही सर्वांना आषाढी एकादशीची खूप 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 शुभेच्छा. आणि आषाढी एकादशी जेव्हा आपला चांगला दिवस तेव्हा आपला सण, बरोबर ना? त्याच्यामुळे ठीक आहे, लेट तर लेटचंही पण मी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी एक छोटासा ब्लॉग. तर आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडणार आहे. तर नक्की शेअर करा, ॲटलिस्ट कमीत कमी एक शेअर तरी करा. आणि मराठीमध्ये ब्लॉग बनवलेला आहे, आय होप तुम्हाला आवडणार आहे. ॲक्च्युली मी मराठीच आहे, पण हिंदीमध्ये ब्लॉग बनवायचं कारण हा होता की हिंदी सर्वांना कळते, सर्वांना समजून येते, त्याच्यामुळे मी हिंदीमध्ये ब्लॉग बनवत होती. पण हा ब्लॉग आषाढी एकादशीचा स्पेशल आहे, त्यामुळे मी मराठीमध्ये ब्लॉग बनवलेला आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एक लाईक, एक शेअर करा. प्लस माझी फॅमिलीमध्ये जॉईन व्हायसाठी एक बटन असेल रेड कलरचं, त्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तुम्ही माझी फॅमिलीमध्ये जॉईन होऊन जाणार आहे आणि मला विश्वास आहे की तुम्ही 5,000ची माझी फॅमिली लवकर ते लवकर कंप्लीट करणार आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, अनसबस्क्राईब करू नका. आणि जे काय तुम्हाला वाटत असेल की हा सुधार केला पाहिजे, तर ते तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा की मॅडम तुम्ही असं नाही, असं करा. आणि जे मला रिक्वेस्ट भरपूर करतायत की मॅडम डेलीचे ब्लॉग बनवा, तर मी हा विचार करते की हा माझा नॅचरल ब्युटीचं चॅनल आहे, त्याच्यावरती मी डेलीचे ब्लॉग टाकू की नको टाकू, हा माझा विचार चाललेला आहे. तर थोडंसं मला डिसिजन घेऊ द्या. नक्की तुमच्याकडे डेलीचे ब्लॉग येणार आहे. तर आजचा ब्लॉग बघा तुम्ही, आषाढी एकादशीचं ब्लॉग आहे. आणि थोडकं व्हिडिओ बनवलेला आहे का की माझ्याकडे कोणी शूट करणार नाही आहे, मी स्वतः शूट करते, त्याच्यामुळे मी कमी दिसते आणि माझे जवळचे जे दुसरे लेडीज आहेत, जे माझे फ्रेंड्स आहेत, ते जास्त दिसतात. तर आता जसं बनवता येतं तसं मी तुमच्याकडे डेलीचं ब्लॉग पण टाकणार आहे, पण मला फक्त डिसाईड करू द्या की वेगळं चॅनल करू की याच्यामध्येच टाकू. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडणार आहे. तर नक्की शेअर करा, ताकी मला जास्त जास्त कमेंट्स आली पाहिजे, जास्त जास्त लाईक भेटले पाहिजे, जास्त जास्त व्ह्यूज भेटले पाहिजे, जेणेकरून मला असं वाटलं पाहिजे की नाही, माझे ब्लॉग चांगले आहेत, मी चांगलं बनवते. तर मी पुढे तुमच्यासाठी डेलीचे ब्लॉग जरूर म्हणजे जरूर घेऊन येणार आहेत, नक्की घेऊन येणार आहेत. तर प्लीज मला सपोर्ट करा आणि 5,000ची फॅमिली कंप्लीट करा आणि माझी फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. तर लेट्स सी, आपण बघूया पुढचा ब्लॉग कसा आहे. आषाढी एकादशीची खूप खूप शुभेच्छा. विठ्ठल मंदिर गेल्याच्या नंतर आम्ही तिकडे बघितलेलं की खूप गर्दी आहे आणि पाऊस खूप जोरात होता, त्याच्यामुळे आम्ही लेट झालेले. पण खूप पटापट नंबर येत होते. तर आम्ही गेलेले तिकडे आणि तिकडे जाऊन आम्ही लाईनमध्ये लागले. मग आम्ही विचार केलेला की आम्ही टीका लावूया सर्व लेडीजनी. मग नंतरनी इतकी पटापट लाईन जात होती की घाबरून आम्ही टीका पण नाही लावला आणि डायरेक्ट लाईनमध्ये लागले. लाईनमध्ये लागायच्या नंतर आम्ही असे फुलं घेतले, का की जवळच शॉप होती फुलांची वगैरे, सर्व बसलेले होते फुलं विकायला. तर आम्ही जवळच घेतलेले फुलं आणि पूर्ण टोकरी घेतलेली फुलांची आणि त्याच्यामध्ये अगरबत्ती, नारळ वगैरे आम्हाला सर्व भेटलेलं. तर खूप गर्दी होती आषाढी एकादशीच्या दिवशी मंदिरामध्ये, का की त्यांचंच दिवस होतं, त्याच्यामुळे गर्दी असणारच. प्रत्येक सणाला असंच असतं की जेव्हा जे देवाचं दिवस असतो ते दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असते. तर हे बघा, असं लाईनिंगने आम्ही गेलेले आणि खूप छान पद्धतीने दर्शन झालेले आमचे, का की लाईन इतकी फास्ट जात होती तरी पण खूप आरामाने मी दर्शन केलेले. आणि तुम्ही बघू शकतात की तिथं फोटो पण काढू शकतात, रील्स पण काढू शकतात, तुम्ही व्हिडिओ पण काढू शकतात, कसलीच बंदी नव्हती. आणि खूप मोठं स्पेस होतं, त्याच्यामुळे भरपूर बायका खाली बसलेले होते, ज्यांना जिथं बसायचं ते तिथं बसलेले होते. खूप सुंदर मंदिर होता. मी इथंच जवळ राहते, बट मी पहिल्यांदा गेलेली ह्या मंदिरामध्ये. आणि गेल्या वर्षी पण माझी फ्रेंडने सांगितलं चल आपण जाऊया, पण माझं काय जमलं नाही. हे वेळेला मी बोलली नाही आपण जाऊया, तर मी गेलेली. खूप सुंदर मंदिर होता. उपवास पकडलेला होता आम्ही सर्वांनी आणि आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं, का की आम्हाला पहिले मंदिरामध्ये दर्शन घ्यायचे होते, त्याच्यानंतरनी आम्ही
आम्हाला चहा वगैरे काहीतरी आम्ही खाऊ शकतो असं आम्ही विचार केलेला. त्याच्यामुळे आम्ही काहीच खाऊन नाही गेलेलं मंदिरामध्ये दर्शन करायला. आणि हे बघा किती सुंदर दर्शन झालेलं आणि खूप सुंदर सजवलेलं होतं, फुलांनी सजवलेलं होतं, पण खूप सुंदर सजवलं होतं. तिथं जाऊन खूप छान वाटलं आम्हाला. आणि पहिल्यांदाच जाऊन ते मंदिर मला खूप म्हणजे खूपच आवडलं. आणि इतके जवळ असून पण मी कधी गेली नव्हती. अफसोस आहे मला की मी कधी गेली नाही आणि फर्स्ट टायमिंगला गेली आणि मला मंदिर खूप आवडला. तर हे प्रकाराने आम्ही मंदिरामध्ये गेलेले. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बघा, इतक्या आरामाने मी फोटो काढले देवाचं. काहीच पाबंदी नव्हती, काहीच हे नव्हते की इन्स्ट्रक्शन नव्हते की तुम्ही फोटो काढू शकत नाही किंवा काय. खूप सुंदर प्रकाराने आम्ही परिक्रमा पण केलेली मंदिरची आणि खूप सुंदर याच्याने आम्ही पूजा पण केलेली. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर करा आणि एक लाईक करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं असेल, माझी यूट्यूब फॅमिलीला जॉईन नाही केलं असेल तर प्लीज माझी यूट्यूब फॅमिलीला जॉईन करा. छोटे छोटे ब्लॉग असतात पण छान असतात, सुंदर असतात. तर मला असं वाटतं की तुम्हाला आवडणार आहे. त्याच्यामुळे नक्की एकदा जॉईन करून बघा, का की सबस्क्राईब करणं आणि न करणं तुमच्या हातामध्ये. नाही आवडलं तर तुम्ही परत अनसबस्क्राईब करू शकतात. भरपूर लोक असेच आहेत जे की करतात, बघतात आणि परत अनसबस्क्राईब करतात. ठीक आहे, तर असं करू नका. मला असं वाटते का की एक सबस्क्राईब करणे काहीच होत नाही. तर हे बघा अशा पद्धतीने आम्ही व्हिडिओ पण काढलेले, फोटो पण काढलेले. म्हणजे थोडंसं मला असं अनकम्फर्टेबल वाटत होतं की मी फोटो काढू, व्हिडिओ काढते मंदिरामध्ये, कोणी काय बोलणार का. पण कोणीच काय नाही बोललेलं, का की भरपूर बायका आणि तिथे भरपूर बायका फुगडी पण खेळत होते. हे बघून पण मला खूप छान वाटलं. तर हा व्हिडिओ मी मराठीमध्ये का बनवते, का की ऑलरेडी मी मराठी आहे, पण सर्वांना समजलं पाहिजे त्याच्यामुळे मी सर्व व्हिडिओ हिंदीमध्ये बनवले, पण हा व्हिडिओ मी मराठीमध्ये बनवते. तर आय होप की तुम्हाला आवडलं असेल. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझी फॅमिलीला जॉईन व्हा आणि 5000 सबस्क्रायबर पूर्ण करा, का की वरती खाली होत्या पण पुढे होत नाही आहे. तर प्लीज नक्की मला सपोर्ट करणार आहोत तुम्ही, हे माझी मनापासून. हॅलो मंडळी, तर कसं वाटलं माझं ब्लॉग? आवडला असेल तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहिती आहे जे न्यू यूट्यूबर असतात, जे न्यू व्हिडिओ बनवतात, त्यांच्या पाठी काय काय बोललं जातं, काय काय ऐकायला येतं. तर त्याच्यामुळे मी थोडीशी घाबरते. त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ टाकत नाही, जास्त ब्लॉग बनवत नाही. तर तुम्हाला आवडत असेल तर नक्की छान छान कमेंट्स करा, जेणेकरून मला मोटिवेशन भेटेल आणि मी पुढे काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करेन. आणि आय होप की तुम्ही मला हेल्प करणार आहे आणि मी काहीतरी चांगलं करणार आहे, ज्याच्यामुळे मी जे मला बोलतात, ही तर कुठं पण फोटो काढते, ही तर कुठं पण व्हिडिओ बनवते, तर ते म्हणजे जेव्हा मी सक्सेस होणार तेव्हा ते फील करणार की अरे हां, आपण हिला बोलत होते ना. तर नक्की आय होप मी एक ना एक दिवस पुढे जाणार आहे, मला असं वाटतं आहे. आणि तुम्ही मला सपोर्ट करणार आहे हे पण माझी इच्छा आहे आणि मला माहीत आहे. तर आय होप की तुम्ही लाईक पण करणार, सबस्क्राईब पण करणार, छान छान कमेंट्स पण करणार, जेणेकरून मी छान छान व्हिडिओ बनवून एक जे मला पाहिजे यूट्यूबवरती ते मी करू शकते. आणि जे मला बोलतात ते पण बघत राहणार आहे की हां, हर्षालीनी आपण तिला बोलत आहे पण तिने चांगलं केलं. म्हणजे असं मला वाईट नाही वाटत, ते पण चांगलंच बोलतात. पण तरी पण असं वाटतं की यार कुठं पण गेलं तर कॅमेरा हातामध्ये, कुठं पण गेलं तर फोटोज हे. तर ते थोडंसं मला यूट्यूबमध्ये थोडंसं पुढे जायचं आहे, का की मला असं वाटतं आहे की एक ना एक दिवस मी पुढे जाणार आहे तुमच्या सपोर्टमुळे. तर प्लीज मला तुम्ही सपोर्ट करणार आहेत आणि मला विश्वास आहे की हां, तुम्ही मला सपोर्ट करणार आहे. तर प्लीज लाईक, सबस्क्राईब. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये, व्हिडिओमध्ये परत भेटूया. आय होप तुम्ही आपली स्किनला, आपल्या हेअरला, आपली बॉडीला एकदम स्वस्त आणि मस्त ठेवणार. टाटा, बाय बाय, सी यू.